आता पाहूया दिवसभरातल्या टॉप 9 मोठ्या बातम्या। पराभवाचं नुसतं विश्लेषण करून चालत नाही, रणनीती सुद्धा करायला हवी। भाजपच्या मंथन बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य, तर आपल्यावर आभाळ कोसळलं नाही, देवेंद्र फडणवीसांचं विधान। जे अहंकारी होते त्यांना प्रभू रामाने 240 वर अडवलं। संघाच्या इंद्रेश कुमार यांची भाजप टीका, तर ज्यांनी रामावर श्रद्धा ठेवली नाही त्यांना 234 वर रोखलं, इंडिया आघाडीला हिटवला। देशात 10 वर्ष फक्त अहंकार, सत्तेचा गैरवापर आणि बदलाचं राजकारण। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुख नेत्यांनी न घाबरता समोर यावं। आरएसएसने ठरवलं तर मोदी सरकार राहणार नाही, राऊतांचा हल्लाबोल। माझी पूजा केली नाही, त्यांनी त्यांच्या चमच्यांकडून आणि भक्तांकडून स्वतःची पूजा करून घेतली। त्याच्यामुळे प्रभू श्रीरामानं अहंकाराचा पराभव केला। तरी हा पराभव अर्धवट आहे। पूर्ण पराभवासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हा अहंकार खतम करण्यासाठी त्यांनाही पुढे यावं लागेल। भाजपच्या 79 जागा लाखांच्या फरकाने पडल्या। फडणवीसांची भाषा ओव्हर कॉन्फिडन्सची। महाराष्ट्रात महाविकास आघाडीचंच सरकार येणार, विजय वडेट्टीवारांचा फडणवीसांवर निशाणा। संविधान बदलणार या विरोधकांच्या नरेटिव्हला आता भाजप उत्तर देणार। 48 लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप नेते करणार दौरा। भाजपच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांना आदेश, चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन करा, अन्यथा ओबीसी समाज भाजपला मत देणार नाही। नगरमध्ये पंकजा मुंडे समर्थकांचे बॅनर। ज्या जमिनींच्या नोंदी आदिवासी हिंदू समाजाच्या नावावर आहेत त्यावर वक्फ बोर्डाचं नाव लागलेलं आहे, त्यामुळे ज्या जमिनी गेल्या त्या परत मिळायला हव्या। भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। सुनेत्रा पवारांनी राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर इंदापुरात पुन्हा एकदा बॅनरबाजी। बॅनरवर सुनेत्रा पवारांचा राज्यसभा खासदार असा उल्लेख। चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत भाजपच्या मराठा आमदारांची बैठक। मराठा समाजाच्या नाराजीचा भाजपला फटका। या बैठकीत भाजपच्या मराठा आमदारांची झाडाझडती।